सर्वांना माझा प्रेमपूर्वक आदरपूर्वक नमस्कार. शारदा संस्कृत क्लासेस यूट्यूब चॅनलमध्ये माझ्या सर्व विद्यार्थी बंधू भगिनींचं या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. भाषासूत्र क्रमांक 4 क्रियापदानी लंग लकारः प्रथम भूतकाळ. एकंदरीत या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण लट लकाराच्या संदर्भातला भाग पाहिला होता सविस्तर असा. लट लकार म्हणजे वर्तमान काळ. ती तह अंती सी थ थ मी वह मह हे लट लकाराचे परस्मयपदी प्रत्यय आहेत. ते इथे अंते से इथे द्वे ई वहे महे हे आत्मनेपदी प्रत्यय आहेत. आज आपल्याला लंग लकाराच्या प्रत्ययाच्या संदर्भात पाहायचं आहे, त्यांचा अर्थ वगैरे समजून घ्यायचा आहे. गच्छती जातो अगच्छत गेला. खादती खातो ऑब्लिक खाते. अखादत खाल्ला ऑब्लिक खाल्ली. वदती बोलतो अवदत बोलला. लंग लकाराचं सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे सुरुवातीला अ जोडलं जातं. अ हा आगम होतो, त्यानंतर मूळ धातू गण विकरण आणि त्याच्यानंतर प्रत्यय इज इक्वल टू लंग लकाराचं क्रियापद तयार होत असतं. उदाहरणादाखल आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे अ अधिक पठ अधिक अ इज इक्वल टू अपठ आणि पुन्हा त्याला त ताम अन पैकी त प्रत्यय जोडला म्हणजे अपठत. वाचला ऑब्लिक वाचली या अर्थी. चालू क्रिया व्यक्त करण्यासाठी जो काळ वापरला जातो त्याला वर्तमान काळ असं म्हटलं जातं. तर होऊन गेलेली क्रिया व्यक्त करण्यासाठी जो काळ वापरला जातो त्याला भूतकाळ असं म्हटलं जातं. त्यालाच लंग लकार असं म्हटलं जातं, ज्याची की प्रत्यय आपण पाहणार आहोत. अ अधिक पूज अधिक अय. अय हे 10व्या गणाचं विकरण आहे. इज इक्वल टू झालं अपूजय आणि शेवटी त हा प्रत्यय जोडला तर अपूजयत. त ताम अन विसर्ग तमत अम व म परस्मयपदी प्रत्यय आहेत. त इतामंत थाहा इथाम ध्वम ई वही मही आत्मनेपदी प्रत्यय. उदाहरणादाखल आपल्या पठ आणि भाष्य धातू संदर्भात पाहूया. अपठत अपठताम अपठन. अपठः अपठतम अपठत. अपठम अपठाव अपठाम. भाष्य धातू अभाषत अभाषेताम अभाषंत. अभाषथाः अभाषेथाम अभाषध्वम अभाषेयी अभाषावही अभाषामही. नृत आणि युद्ध धातू 4थ्या गणातले आहेत, आपण पाहू शकता. लिख धातू आणि दिश धातू 6व्या गणातले आहेत. 10व्या गणातले धातू साधारणतः उभयपदी असतात, त्यांना परस्मयपदी प्रत्यय आणि आत्मनेपदी सुद्धा प्रत्यय जोडले जातात. याचाही आपण सराव करू शकता. आता या ठिकाणी पुरुषवाचक मुख्य सर्वनाम सांगण्यात आलेली आहेत. सह तवते सा ते ताहा तत्ते ताणी. तसेच कुठल्याही शब्दाची प्रथमा विभक्ती इथंच येते. देवः देवो देवाहा माला माले मालाहा वनमोने वनानी. त्यानंतर यांचे क्रमांक होतात 1 2 3. त्वम इवाम युयम 4 5 6. अहम आवाम वयम 7 8 9. मग आपल्याला इथं प्रत्यय सुद्धा त्यांना तशा पद्धतीचे जोडावयाचे असतात. त ताम अन विसर्ग तमत अम व म 1 ते 9 पर्यंत. अस धातू आसीत आस्ताम आसन. आसीही आस्तम आस्त. आसम आस्व आस्म. कृ धातू परस्मयपदी अकरोत अकुरुताम अकुर्वन. अकरोहो अकुरुतम अकुरुत. अकर्वम अकुर्व अकुर्म. आत्मनेपदामध्ये अकुरुत अकुर्वाताम अकुर्वत. अकुरुथाः अकुर्वाथाम अकुरुध्वम. अकुर्वी अकुर्वही अकुर्मही. एकंदरीत निश्चितपणे माझ्या विद्यार्थी बंधू भगिनींना या व्हिडिओचा फायदा संस्कृत भाषेमध्ये आउट ऑफ मार्क्स मिळवण्यासाठी होणार आहे. लंग रूपानी परंतु उपसर्गासहित आले तर काय करायचं असतं. कन्या जनकम अन्वगच्छत. मुलगी वडिलाच्या मागे गेली. अनु अधिक अगच्छत इज इक्वल टू अन्वगच्छत. उप अधिक अविशत उपाविशत.
प्रति अधिक अवदत प्रत्यवदत, वि अधिक अहसत व्यहसत. तर आपल्याला या ठिकाणी अशा पद्धतीचे उपाधिगम उपगच्छती लट रूप, पण तेच लंग रूपामध्ये उपागच्छ. अवाधिगम अवगच्छती लंग रूपामध्ये अवागच्छत असं होणार आहे. तर याचाही फायदा आपल्याला होणार आहे. आता या ठिकाणी लिख सहावागण परस्मयपद प्रथम पुरुष बहुवचन. प्रथम पुरुष लंग रूपा म्हटलेला आहे. त ताम अन हे प्रथम पुरुष म्हणजे अलिखन असं घ्यावं लागेल. तुष चौथा गण परस्मयपद उत्तम पुरुष एक वचन. उत्तम पुरुष म्हटलं की त ताम अन विसर्गतम त अम व म म्हणून अतुष्यम असं उत्तर येतं त्या ठिकाणी. धन्यवाद. तर यूट्यूबवर आपण शारदा संस्कृत क्लासेस हे चॅनल पाहू शकता. संस्कृत संदर्भात काही अडीअडचणी असतील तर आपण बिनधास्तपणे विचारू शकता. मोबाईल नंबर 98 220 95 760.